तिरुमला आणि तिरुपती देवस्थान यांच्या संयुक्त विधान डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी श्री श्रीनिवासन कल्याण महोत्सव या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी तुम्ही बघता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साऊथ इंडियन लुकमध्ये या ठिकाणी दिसतात। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील साऊथ इंडियन लुकमध्ये आहेत। दादा भुसे देखील साऊथ इंडियन लुकमध्ये आहेत। त्याचप्रमाणे आता देवेंद्र फडणवीस जे आहेत उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत, ते देखील साऊथ इंडियन लुकमध्ये आहेत। त्याचप्रमाणे मंगल प्रभात लोढा हे देखील साऊथ इंडियन लुकमध्ये आहेत। त्याचप्रमाणे दादा भुसे देखील, गिरीश महाजन हे सगळे मंत्री जे आहेत ते साऊथ इंडियन लुकमध्ये या ठिकाणी दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पूजा पाठ जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। बालाजी आणि यांचं या ठिकाणी विवाह सोहळा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहेत आणि या विवाह सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील आता या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे गिरीश महाजन आहेत, मंगल प्रभात लोढा आहेत, दादा भुसे आहेत, हे सगळे मंत्री जे आहेत ते साऊथ इंडियन लुकमध्ये या ठिकाणी या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित दिसत आहेत। हा मोठ्या दिमागामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। जवळपास हजारो भक्त जे आहेत या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। त्यामुळे हा सगळा वातावरण जे आहे ते तिरुपती बालाजीचे या ठिकाणी दिसून आपल्याला येत आहे। तुम्ही बघताय आता बाजूला सगळे मंत्री महोदय जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, दादा भुसे, मंगल प्रभात लोढे हे सगळे साऊथ इंडियन लुकमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। आगळा वेगळा सोहळा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि या सोहळ्याला सगळे मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे या सगळ्या सोहळ्यासाठी हजारो भक्त जे या ठिकाणी आलेले आहेत। कॅमेरामन मनोज जयस्वालसह सुरेश काडे, एबीपी माझा, डोंबिवली। गोविंदा। आज या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी गिरीश महाजनजी, दादा भुसेजी, रवी चव्हाणजी, मंगल प्रभात लोढाजी, आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, या ठिकाणी श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भगवान बालाजींच्या तिरुपती तिरुमला देवस्थानातील सर्व आमची पुजारी मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता हा आनंद सोहळा आहे की प्रत्यक्ष तिरुपतीवरनं श्री बालाजी या ठिकाणी अवतरले आहेत आणि श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या निमित्ताने त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी ही आपल्याला सर्वांना मिळाली आहे। मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे डोंबिवलीमध्येच बालाजींचं दर्शन घडवलं आणि श्री तिरुपती बालाजींचा प्रसाद देखील या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतोय आणि मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी देखील हे दर्शन घेतलेलं आहे। इथलं वातावरण मंगलमय झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना श्री बालाजींचा आशीर्वाद हा निश्चितपणे मिळेल। कारण आपण असं मानतो की श्री बालाजी हे प्रत्येक भक्ताला पावतात। जो आपल्या मनातील संकल्पना त्यांच्या समोर मांडतो त्याच्या संकल्पनेला बळ देण्याचं काम श्री बालाजी या ठिकाणी करतात आणि म्हणून आपल्या सर्वांना हा महोत्सव आपल्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो अशा प्रकारची या ठिकाणी मी श्री बालाजी चरणी प्रार्थना करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गोविंदा वेंकटरमणा लक्ष्मी रमणा गोविंदा। श्रीनिवास कल्याण उत्सव, दिव्य कल्याण उत्सव याचं आयोजन डोंबिवलीमध्ये होत आहे। मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अक्षरशः तिरुपती
बालाजीला जो लग्न सोहळा होतो तसाच अगदी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि डोंबिवलीमध्ये खऱ्या अर्थाने तिरुपती बालाजी देवस्थान आणि तसा अनुभव घेण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. हजारो लोकांना तिरुपती बालाजीचं दर्शन डोंबिवलीमध्ये या ठिकाणी करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे खूप मोठा एक हा परिसर पावन झालाय, पवित्र झालाय, मंगलमय झालाय. कारण तिरुपती बालाजी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आणतो, पूर्ण जीवनामध्ये परिवर्तन घडवतो आणि दुःखातून सुखाकडे, आनंदाकडे त्या परिवाराला घेऊन जातो. हा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी केलं ना आपण नव्या मुंबईत आपण तिरुपती भूमिपूजन. गेल्याच वर्षी मी आणि आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी जूनमध्ये नव्या मुंबईमध्ये तिरुपती बालाजी त्यांचं मंदिर, त्याचं भूमिपूजन केलं. साक्षात तिरुपती बालाजीचं साक्षात मंदिर त्या ठिकाणी होतंय. म्हणजे ज्यांना तिरुपती बालाजीला जाणं सगळ्यांना शक्य होत नाही आणि त्यांना इथं नव्या मुंबईमध्ये दर्शन घडावं या हेतूने आपण त्याचं भूमिपूजन केलंय आणि त्याचं काम सुरू आहे. तिरुपती बालाजीच्या बाजूला पद्मावतीला देखील तिथे जागा पाहिजे. आता जागा देणारे आम्ही कोण? तिरुपती बालाजीच्याच कृपेने सगळं होणार आहे आणि त्यामुळे इथे नव्या मुंबईमध्ये आपल्याला दर्शन घेता येईल. आणि खरं म्हणजे हे वर्ष खूप आनंदाचं आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण झालं, भव्य दिव्य राम मंदिराचं उद्घाटन झालं. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्याचा शुभारंभ केला. करोडो राम भक्तांचं स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं. आणि मी म्हणेन बाळासाहेबांचे स्वप्न आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न पूर्ण करणारे प्रधानमंत्री आपल्याला लाभले. त्यांनाही मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. खरं म्हणजे अख्ख्या देशामध्ये राम लल्लाचा जयघोष सुरू आहे आणि जय श्रीराम सगळीकडेच आहे. आणि म्हणून असं वातावरण अतिशय राममय झालंय आणि म्हणून हे वर्ष खूप आनंदाचं आहे. आणि राम मंदिर तर झालंच, पण देशाच्या बाहेर अबुधाबीला पण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण झालं. हा त्याहून आपल्याला आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे. आणि म्हणून आज तिरुपती बालाजीचं या ठिकाणी श्रीनिवास दिव्य कल्याण महोत्सव आयोजित केला. हजारो तिरुपती बालाजी भक्त या पूजेमध्ये सामील झालेत. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. श्रीकांत, आम्हाला तू इथं तुझ्यामुळे दर्शन झालं आणि प्रसाद पण तिरुपतीहून आलाय लाडूचा, हे देखील विशेष आहे. आणि म्हणून सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.